मित्रांनो तारीख आहे 1 सप्टेंबर। अक्षरशः तुम्हाला माहिती आहे महिनाभर आपण महागमन सोहळे पाहिले। आज शेवटचा रविवार आहे। बाप रे, इतके गणपती ना लालबाग परळमध्ये आज अक्षरशः इकडनं तिकडनं उत्तर राऊंडच मारतोय। कव्हर करायचं एकदम कन्फ्यूज झालं। सगळे मित्र भेटतात परत गायब होतात मित्र। करतोय ना की ठीक आहे आता 5 मिनिटं ब्रेक घेऊ, काहीतरी थोडा थंड पिऊ, पण तो पण ब्रेक घ्यायला टाइम नव्हता आपल्याला। बरोबर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये। तर आज मित्रांनो तारीख आहे 1 सप्टेंबर। अक्षरशः तुम्हाला माहिती आहे महिनाभर आपण महागमन सोहळे पाहिले। आज शेवटचा रविवार आहे। पुढच्या रविवारी आपले गणपती बाप्पा येणार 4, 11, 18 आणि 25 आणि आज 1 तारीख आहे, म्हणजे 4 रविवार होते। तर 4ही रविवार आपण महागमन सोहळे पाहिले असतील। तर आजचा शेवटचा म्हणजे महागमन सोहळा आहे आणि म्हणजे आज पूर्ण सगळे वर्कशॉप खाली होणार आहेत। तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये सुरुवात करूया आपण महागमन सोहळे। आज भरपूर सारे गणपती बाप्पा आहेत। मला वाटतं 40-50 असे गणपती बाप्पा तुम्हाला आज पूर्ण रस्त्यावर बघायला भेटतील आगमनाला। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओला लाईक करा। चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला। चला मग पहिलं आता आपण जाऊया गणसंकुलकडे आणि गणसंकुलच्या इकडनं पण भरपूर सारे गणपती बाप्पांचे आगमन आहेत आणि लालबाग परळ या रोडवर तर गणपती बाप्पा भरपूर सारे तुम्हाला दिसतील। तर चला आता तिकडे जाऊया। जेवढे गणपती बाप्पा आज भेटतील तेवढे सगळे कव्हर करूया। तर चला जास्त उशीर न करता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। बघा लोखंड बाजारचा राजा एक आलेला आहे बाहेर गणसंकुलमधून आणि पाठून एक मूर्ती येते, अजून एक बघा मागून एक मूर्ती येते। तर आपण पहिली ही कव्हर करूया, त्यानंतर मग ती कव्हर करूया। लोखंड बाजारचा राजा घेऊया। काजूपाड्याचा महाराजा बाप्पा, माझा काजूपाड्याचा महाराजा। समोरून एक मित्रांनो मूर्ती आलेली आहे बघा, छान मूर्ती आहे। नूरमिल नायगावचा गणपती बाप्पा, हिऱ्यावर गणपती उभा आहे।
चल अपने को अंदर जाने का मला दिसते मित्रांनो मुंबईचा वक्रतुंड धारावीचा गणपती आहे. मस्त उभी मूर्ती आहे.
गणसंकुलपासून गणपती करत 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 मी डायरेक्ट चिंचपोकळीच्या गणेश टॉकीज जवळ आलो आणि बोलायलाच भेटलं नाही. इतके सारे गणपती होते ना, तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. आणि खरंच आता बघा, आता पण एक गणपती आला आहे. आता पण माझे 2 गणपती गेले, 7 रस्त्या राजा आणि आता अजून एक कुठला तरी गणपती आला आहे. प्रभू गल्ली चिराबाजारचा महाराजा आणि 7 रस्त्याचा राजा गेला आहे. आणि अजून एक गणपती आला आहे, तुळशीवाडीचा महाराजा आला आहे. तुळशीवाडीचा महाराजा आलेला आहे आता. चला आता आपण कव्हर करू.
बापरे, इतके गणपती ना लालबाग परळमध्ये आज अक्षरशः इकडनं तिकडनं उत्तर राऊंडच मारतोय. कव्हर करायचं एकदम कम्प्लीट झालं. सगळे मित्र भेटतात परत गायब होतात, मित्र भेटतात गायब होतात. कारण का सगळे शूटमध्ये तुझे आणि आता मोकळं वाटतंय. पण मगाशी इथं एवढं भरलेलं ना, खूप भरलेलं ना मगाशी. आता मोकळं मोकळं वाटतंय बघा. कारण की आता 5 वाजलेत, 1 तासापूर्वी पूर्ण भरलेलं, जाम झालेलं. आता अजून गणपती येतात आहे बाहेर. आता कुठला तरी गणपती आला जय मल्हारच्या रूपात.
सर्वात मोठा महाआगमन सोहळा होता आणि भरपूर सारे आगमन इकडनं आपल्याला कव्हर करायला भेटले. तर आता कुठं लालबाग परळ खाली झालंय, नाहीतर सकाळपासून नुसतं उभाच आहे आम्ही कंटिन्यू आहे ना. फुल धमाल हो बघा इकडं आता पुरं खाली झालंय, नाहीतर पूर्ण धमाल होती. किती बरं कमी झालेत, म्हणजे आता वर्कशॉपच्या इकडे बघूयात जरा बघू गणपती भेटतात का नाही. गणपती एवढे होते ना की विचार करून कुठचा गणपती कव्हर करायचा आम्हाला कन्फ्युजन होतं. पण खूप सुंदर मूर्त्या त्यावर, खूप सुंदर मूर्ती आणि अप्रतिम मूर्त्या होत्या. खरंच मजा आली आणि असं वाटत पण नाही थकल्यासारखं आहे. तरी बाप्पा असले की थकणं निघून जात आहे ना, प्लस एनर्जी भेटते एनर्जी. परेडला जर गणपती एन्जॉय करायची असतील तर तुम्हाला लालबाग परेडला यावंच लागेल. एकदा तरी या लाईफमध्ये या आणि आगमनाचा आनंद घ्या. गणेश उत्सव काय असतो ते तुम्हाला कळेल का. बरोबर. आता आपण आलोय मुंबईच्या राजाच्या गेटच्या जवळ. अप्रतिम सुंदर गेट मुंबईच्या राजाचा. यावर्षी महाकालेश्वर उज्जैन मंदिर आहे आपल्या मुंबईच्या राजाच्या. मित्रांनो आता आपण आलोय गणसंकुलच्या इकडे. तुम्ही पाहू शकता. आता बघा आपल्याला भेटलाय संकेत भाई. नमस्कार भाई. नमस्कार. काय बोलणार भाई गणेश भाई. आज दिवसभर किती आगमन पाहिले. हा ना पूर्ण एकदम म्हणजे टाइमच नाही. म्हणजे जसं एकदम म्हणतात ना जे नदीमध्ये प्रवाहामध्ये वाहून जातो तसं आम्ही वाहूनच चाललेलो. 2 दिवस कंटिन्यू बघतोय कारण की काल पण बघितलं ना मुंबईतली सर्वात मोठा आगमन होता आणि आज पण पूर्ण रस्त्यावर पूर्ण गणपतीच बाप्पा आगमन कंटिन्यूस फक्त बाप्पा जातच होते मंडपाच्या दिशेने. बरोबर का नाही. म्हणजे विचार करतोय ना की ठीक आहे आता 5 मिनिटं ब्रेक घेऊ, काहीतरी थोडा थंड पिऊ, पण तो पण ब्रेक घ्यायला टाइम नव्हता आपल्याला. बरोबर आहे. आणि आता बघूया. आता आम्ही घरीच जाणार होतो पण नंतर समजलं की इकडनं पण एक गणपती त्याने खूप सुंदर मूर्ती आहे, ती पाहूया आपण. आता तुम्हाला आता ती एकदम मूर्ती आकर्षित करेल ही पण मूर्ती. आणि कुठे मला वाटतं विठ्ठल रूपामध्ये मूर्ती वाटतं. हा विठ्ठल रूपामध्ये मला अजून इथून दिसली नाही कारण की आता जवळजवळ थोडीशी पुढे येते. तर गेटच्या जसं पुढे येईल ना तुम्हाला एक व्ह्यू चांगला भेटेल बघायला वगैरे. येस म्हणजे आता थोडी दिसतीये पण आम्ही शूट का नाही करत आहे कारण जेव्हा तो गणसंकुलचा दरवाजा खुलतो आणि त्याच्यानंतर मस्त जे फव्वारा सकाळी जेव्हा एकदम गणपतीचं आपल्याला प्रथम दर्शन होतं ना तर त्याची मजा घेण्यात वेगळी मजा आहे. तर त्यामुळे आता नाही दाखवत आम्ही. जेव्हा मेन गेट खुलेल गणसंकुलचा तेव्हाच आपण त्याचा अनुभव घ्या. नक्की. आणि भाई संकेत भाईचा एक व्हिडिओ लय भारी गेलाय. थँक्यू भाई. मागच्या महागमनचा खरंच खूप छान गेला व्हिडिओ. खरंच तुम्ही नक्की बघा त्याचा व्हिडिओ. धन्यवाद भाई. धन्यवाद. चला चला मित्रांनो आता तुम्हाला आगमन दाखवतो. आता गणपती येतोय बाहेर तर नक्की बघा. आता थोड्याच वेळात गणपती बाप्पा बाहेर येईल आणि गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू गेट पण ओपन होतोय. तुम्ही पाहू शकता आता गणपती मूर्ती बाहेर येते हळूहळू.
पुढे चालली. आता आपण पाहिला जो कुलाब्याचा गणपती होता, गणेश मूर्तीनगरचा सम्राट होता. ॲक्च्युली निघाला तो गणसंकुलमधून, पण तो फिरून वगैरे बरेचच्या वर्कशॉपपासून फिरून तो रिटर्न आपल्या भारत माता जवळ आला आहे आणि इकडे त्यांनी वादन चालू केलं आणि खूप छान मूर्ती होती. तिरुपती बालाजीच्या रूपात होती. आता ती निघणार कुलाब्याच्या दिशेने. आता वादन वगैरे चालू आहे, बँजो आहे, ढोलपथक आहे. थोडाफार आपण शूट घेतला. आता काळोख पण भरपूर झाला आहे, सकाळपासून आपण शूट करतो आहे. तर बघूया आता कुठल्या अजून गणपती बाप्पा भेटले तर ते पण आपण शूट करूया, नाहीतर मग आपण जाऊया ब्लॉग एंड करूया. चला, लिंबू सोडा मागवलेला आहे, थोडंसं साईडला येऊन लिंबू सोडा मागवलेला आहे. जरा सकाळपासून एनर्जी भरपूर डाऊन झालेली आहे. आता बाप्पा नाहीत ना, जोपर्यंत बाप्पा होते तोपर्यंत एनर्जी फुल होती. आता बाप्पा नाही तर एनर्जी पुरी डाऊन झालेली आहे. जरा लिंबू सोडा पिऊया. चला मग मित्रांनो, आता आपण करिरोडचा राजा शेवटला एंड केला आहे. म्हणजे आपण एंड इथंच केला आहे. आता आजचा संपूर्ण म्हणजे महागमन सोहळा जो होता तो म्हणजे प्रॉपर 10 वाजलेले आहेत
सकाळपासून आपण फिरत होतो आणि सकाळपासून फिरता फिरता आपण 10 वाजता एंड केलेला आहे. आपल्यासोबत संकेत बाय आणि सूरज हे दुपारी जॉईन झाले आणि त्याच्या आधी आपण एकटाच फिरत होतो आणि त्याच्या आपले भरपूर असे ब्लॉगर भेटले, मित्र भेटले. कारण की कोणाशी जास्त कॉन्टॅक्टच झाला नाही, कारण की गणपती पण इतके होते, शूटमध्ये इतके व्यस्त होते सर्व. कारण की प्रत्येक ठिकाणी फक्त गणपती बाप्पाच दिसत होते. एवढे गणपती होते ना की काही सुचतच नव्हतं. फक्त लोकांनी मोबाईल काढला आणि तिथं पहा, तिथं शूटच शूट. बस आजचा महागमन सोहळा संपलेला आहे आणि आय होप मी तुम्हाला इंट्रोमध्ये बोललेलो की 4, 11, 18 आणि 25, 1 हे महागमन सगळे कंप्लीट झालेले आहेत. आता फक्त आतुरता आहे ती फर्स्ट लुक आणि गणेश दर्शनाची आपली सिरीज लवकरच येईल आणि दरवर्षी मी सिरीज टाकतो गणेश दर्शनाची. ती तुम्ही नक्की आवर्जून पहा. म्हणजे जे वयस्कर असतात आणि ज्यांना गर्दीमध्ये दर्शन घेता येत नाही, मोठमोठ्या गणपती बाप्पांचं, जे गिरगाव मधले खेतवाडीचे गणपती असतील, लालबाग परळमधले असतील, त्यांना दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी मी दर्शन नेहमी घेत असतो. पूर्ण मुंबईमध्ये दर्शन घेऊनच येत असतो. तर बस तेवढंच बोलाल, बाकी काय नाही. आणि आपला संकेत पण भेटलेला आहे. यस बाय. काय बोलले संकेत भाई? मस्त, एक नंबर. म्हणजे आगमन सोहळा म्हणजे असं होतं की आम्हाला भूक ताण पूर्ण सगळी सरपली होती समजा, कारण कंटिन्युअसली एका मागोमाग एक गणपती येतच होते, त्यांचा आगमन सोहळा चालूच होता. तर आम्ही पण काही ब्रेक नाही घेतला. आम्ही पण कंटिन्युअसली जसं जमेल आम्हाला तसाला आम्ही टेक, म्हणजे गणेश भाई, मी, सूरज, आम्ही सगळ्यांनी म्हणजे जसे टेक्स फोटो सगळे घेतले आणि म्हणजे सोहळा तर मस्त जब्बर झाला, खूप जब्बर झाला. आणि म्हणजे समजा आजच्या दिवसाचा शेवट होता तो तर एकदम सुरेखच झाला आपला. करी रोडला आलो ना, जेव्हा करी रोडचा राजाचा जेव्हा आपण फायरवर्क्सचा पण बघितला, थोडा शो होता तो बघितला. त्याच्यानंतर पूर्ण लाईटिंग हे सर्व बघितलं तर खूप धमाल होते, खूप धमाल, म्हणजे खूप जास्त धमाल आली. सूरज, तू काय बोलशील? तुला कसं वाटलं महागमन? दुसऱ्यांदा आलास ना? दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा, 3 सांगितलं. 2022 पासून माझ्याबरोबर येतोय. तर सलग 3 वर्ष तो येतोय माझ्याबरोबर. सलग 3 वर्ष माझ्याबरोबर येतोय तो. तर त्याला कसं काय फील वाटतोय एकदम, म्हणजे गणेश उत्सव इकडे येऊन लालबाग परळ? नाईट लाईफ बोलतात, बाहेर ती वेगळी असते आणि आपल्याकडे वेगळी असते. ती आता या करी रोडच्या राजामध्ये बघायलाच भेटेल आपली. बाकी महागमन सोहळा तर संपलेलाच आहे. लालबागचा राजा, चिंच पोकळीचा चिंतामणी तर पाहिलाच आहे, बट एकदा दरबारात गेल्यावरती याची एक वेगळीच मजा असते. आणि एक राहिला मुंबईचा राजा, जो उज्जैनचा महाकाळ आहे, ते पण लवकरच बघायला भेटेल. सो चॅनलवरती राहा, स्टे कनेक्टेड, म्हणजे जेणेकरून आपल्याला अपडेट भेटत राहतील. तुमचं प्रेम आणि बस सपोर्ट असू द्या, बस काय नाही. बाकी आमच्या दोघांच्या चॅनलला सपोर्ट असू द्या. म्हणजे दोघं आम्ही एवढ्या गर्दीमध्ये मेहनत करतो. संकेत बाईचे व्हिडिओ एडिटिंग बघून तर तुम्ही अक्षरशः मला वाटतं त्याच्यामध्ये रुतून गेला असाल. रविबाईने याच्यामध्ये काहीच कॉम्बिनेशन नाही, काहीच कमी जास्त. धन्यवाद. अप्रतिम व्हिडिओ असतात. चला मग आता जास्त बोलत नाही, इंट्रो आउट्रो भरपूरच मोठा होईल. बस जास्त काय बोलत नाही आणि व्हिडिओ संपायच्या आधी फक्त एवढंच बोलूया. आमच्या दोघांच्या चॅनलला लाईक, कमेंट नक्की करा, शेअर करा आणि पूर्ण व्हायरल करून टाका. आणि बस इथंच एंड करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.